पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटेल अशी शक्यता आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अश्विनी नितीन कदम असतील अशी चर्चा सुद्धा आहे। त्यांचेही तसे प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान त्यांनी खासदार शरद पवार यांचीही भेट घेतली आहे। या भेटीत शरद पवार यांनी त्यांना ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती आहे। अश्विनी कदम यांच्या विरोधात भाजपाच्या आमदार माधुरीताई मिसाळ निवडणुकीच्या सध्या रिंगणात असतील असं दिसतंय। तेव्हा पर्वतीमध्ये दोन महिलांच्या विधानसभेच्या लढाईत कोण बाजी मारतंय हे आता पाहावं लागणार आहे। 2009 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे पर्वती विधानसभा आली, तर तुलनेने 2009 चा अभ्यास, 2014 चा अभ्यास आणि 2019 चा अभ्यास केला तर तुल्यबळाने माझं मतदान हे 2019 ला निश्चितच जास्त आहे। म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे 62,000 इतकं मी मतदान घेतलेलं आहे। त्यामुळे यावेळी मला थोडं अंतर पार करायचंय। इतरांना जर तुम्ही दिलं तर त्यांना शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे। त्यामुळे महाविकास आघाडीचा जर का निर्णय झाला तर मला ज्यावेळी हे तिकीट दिलं जाईल त्यावेळी 100% मी ही वाटचाल ही यशाची वाटचाल असणार आहे। त्यामुळे मला तिकीट देण्यासाठी महाविकास आघाडीला एक विश्वास मी दिलेला आहे। माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माझ्यावरती विश्वास आहे आणि मलाही पक्षावर विश्वास आहे। साहेबांच्याकडून एक शेवटची परवा दिवशी जी आमची बारामतीला गोविंद बागेत जी भेट झाली त्याच्यामध्ये साहेबांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत त्यांचे जे वाक्य होते ते अत्यंत स्फूर्ती देऊन गेली की अश्विनी तुला यावेळेस फक्त लढायचं नाही तर तुला यावेळेस जिंकायचंय। हे सर्वात महत्त्वाचं आमच्यासाठी एक अत्यंत आश्वासक असं त्यांचे शब्द आमच्यासाठी लाख मोलाचे असतील। महायुतीच्या ठरलेल्या सूत्रानुसार जी जागा आता विद्यमान आमदाराची आहे ती जागा त्यालाच मिळाली तर माधुरीताई मिसाळ या पर्वती विधानसभेच्या महायुतीच्या उमेदवार असतील। त्यासोबतच जर विरोधकांपैकी विचार केला अर्थात मवियाचा विचार केला तर मवियातून पर्वती विधानसभा मतदारसंघातून अश्विनी कदम यांना उमेदवारी मिळू शकते अशी दाट शक्यता आहे। दरम्यानच्या काळात त्यांची शरद पवारांसोबत झालेली भेट, शरद पवारांनी दिलेला अश्विनी कदम यांना शब्द याची पुण्याच्या राजकीय वर्तुळात चांगली चर्चा आहे। अर्थात शरद पवारांनी जर ग्रीन सिग्नल दिला असेल तर अश्विनी कदम विरुद्ध माधुरी मिसाळ अशी लढत आपल्याला पुण्यातल्या पर्वती विधानसभा मतदारसंघात होताना पाहायला मिळेल।